टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। कल्याण पूर्वेमध्ये पाण्याच्या समस्येला घेऊन स्थानिक नागरिक व भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून ड प्रभाग क्षेत्रामध्ये या ठिकाणी आंदोलन करण्यात आले। मी सध्या उभा आहे कल्याण पूर्वेतील ड प्रभाग क्षेत्रामध्ये। विशेषतः पाहायला गेलं तर भाजपच्या या आंदोलनामध्ये या ठिकाणी बंगालीमध्ये घोषणाबाजी करण्यात येत आहे। जोल चाय अशा प्रकारचे घोषणा जे या ठिकाणी देण्यात आले आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर मराठीचा मुद्दा एकीकडे राज्यभरात पेटला असला तरी भाजपच्या या आंदोलनामध्ये ज्या पद्धतीने बंगालीमध्ये घोषणाबाजी करत पाण्याची मागणी केली जात आहे, नेमकी काय याचा अर्थ आहे आणि काय घोषणाबाजी आहे आपण जाणून घेण्यासाठी जे भाजपचे पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ। काय सांगाल तुम्ही आज आंदोलन कशाला करताय? पानी के लिए जल नहीं है, हमारा जल मिलছে না আমাদের ওই জন্য জলের জন্য আমাদের এখানে আসতে হয়েছে। কতদিন ধরে জল নেই, চান নেই, খাওয়া নেই, কি করব? ওই জন্য জলের জন্য আমরা এখানে এসেছি। हिंदी में बोल। क्या जोल चाय जो आप यहाँ पर घोषणा दे रहे हैं, हाँ, तो क्या है इसका मतलब क्या होता है? इसका मतलब है पानी नहीं है, पानी चाहिए हम लोग को। पानी हम लोग को नहीं आ रहा है, उसके वजह से हम लोग काम नहीं हो रहा है, घर का नहाना धोना खाना पीना कुछ नहीं हो रहा है। इसके लिए हम लोग को पानी चाहिए। दुसरीकडे पाहायला गेलं तर यामध्ये मोठ्या प्रमाणात भाजप कार्यकर्ते देखील आहेत आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया ताई कुठला परिसर आहे, किती दिवसापासून पाण्याचा त्रास आहे? पाण्याचा प्रश्न तर आम्हाला खूप वर्ष चालूच आहे। आपण 102 कल्याण पूर्व मधला हा परिसर आहे आणि इथे आमचा हक्काचा पाणी आहे जो 5 MLD पाणी, आम्ही त्याच्यासाठी इथे लढत आहे। आम्हाला दुसरं काही नकोय, आम्हाला आमच्या हक्काचं पाणी हवंय आणि प्रेशरने हवंय आणि प्लस इथे जो दुर्गंधीचं पाणी येतोय तो आला नाही पाहिजे। यासाठी आम्ही इथे आंदोलन केलंय। भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही 142 मधले आहोत आणि आमचे इथले सगळे जे आहेत आमदार सुलभाताई गायकवाड याच्यामध्ये सहभागी आहेत। मनोज राय, संजय मोरे साहेब आहेत, माजी जिल्हा अध्यक्ष नाना आहेत, सुभाष मस्के आहेत, मंडल अध्यक्ष, आमचे सर्व कार्यकर्ते, पूर्ण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आम्ही मिळून इथे पाण्यासाठी, जनतेच्या सेवेच्या पाण्यासाठी आम्ही इथे आंदोलन करतोय। तर आम्हाला आमच्या हक्काचं पाणी जे आहे तेच मिळालं पाहिजे। आम्हाला आमची नेमकं कुठे राहतात आणि काय? आमच्याकडे मी नांदवली पूर्वेमध्ये राहत आहे। नांदवलीच्या भागामध्ये 6 महिन्यापासून पाणी नाही आहे। आम्ही टँकरचं पाणी वापरत आहे। टँकरच्या पाण्यामुळे आमच्या घरात इतके आजारपण वाढले, पूर्ण चाळीमध्ये आजारपण आला आहे। पण आम्हाला हक्काचं पाणी अजूनपर्यंत दिलं नाही। खड्डे नुसते खोदून ठेवले पण पाणी नाही आमच्याकडे। तुम्ही पाण्याची थैली हातात घेतलेली आहे, नेमकं काय आहे? सर हे पाणी आहे, आता 15 दिवस झाले आम्हाला पाण्यामध्ये किडे येत आहेत, तर आम्ही असं पाणी कसं पिणार? आम्हाला पाण्यासाठी इतकं खूप त्रास होतो या पाण्याचा। आम्हाला आमच्या बिल्डिंगमध्ये पण सगळ्यांना त्रास होतो, आजूबाजूच्या बिल्डिंगवाल्यांना पण त्रास होतोय। असं पाणी हे आम्हाला किड्यांचं पाणी येत असल्यानंतर आम्हाला दवाखाना वगैरे KDMC देणार आहे का पैसे आमच्या दवाखान्याला? कुठे जाणार आम्ही? आमच्या उद्या आरोग्याचं काय झालं तर आम्ही आरोग्याची काळजी कशी घ्यायची? जर KDMC लक्षच देत नाही तर काय करणार आम्ही? आम्हाला आमच्या हक्काचं पाणी पाहिजे, स्वच्छ पाणी पाहिजे आणि KDMCला आमची विनंती आहे की पाणी वेळेवर सोडा आम्हाला सगळ्यांना। आम्हाला टँकरची गरज नाही लागली पाहिजे। एकंदरीत पाहायला गेलं तर आज जे आंदोलन चालू आहे, स्थानिक नागरिक असतील, पदाधिकारी असतील, भाजपच्या माध्यमातून हे आंदोलन करण्यात येतं। या ठिकाणी उग्र आंदोलन या ठिकाणी होण्याची शक्यता आहे। सध्या पोलिसांचा मोठा पहारा देखील या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। पण मात्र आपण पाहू शकतो या ठिकाणी हातामध्ये गेंड्याच्या कातडीचे अधिकाऱ्यांचा निषेध असो अशाचे पोस्टर देखील या ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी घेतलेले आहे। तर पाणी आमच्या हक्काचं नाही, कोणाच्या बापाचं, KDMC हाय असे निषेध करणारे पोस्टर हातात घेऊन या ठिकाणी ज्या महिला आहेत त्या महिला आणि त्याचबरोबर भाजप पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी आंदोलन सुरू केलेलं आहे। ड प्रभाग क्षेत्रामध्ये हे आंदोलन आहेत। भाजपचे मोठे पदाधिकारी या ठिकाणी येण्यास सुरुवात झालेली आहे। आमदार असतील, स्थानिक आमदार असेल या ठिकाणी ते देखील या ठिकाणी थोड्या वेळात उपस्थित राहणार आहेत। मात्र पाण्याचा विषय कल्याण पूर्वेमध्ये ज्या पद्धतीने सुरू आहेत त्या पाण्याच्या विषयावरती मोठ्या प्रमाणात आक्रमक भूमिका या ठिकाणी भाजप कार्यकर्ते घेताना दिसून येत आहेत। या ठिकाणी ड प्रभाग क्षेत्राच्या बाहेर शेकडो कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी
आंदोलन करताना या ठिकाणी दिसून येत आहेत। आपण पाहू शकतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाजपचे जिल्हा अध्यक्ष या ठिकाणी आपल्या सोबत आहे। आपण त्यांच्याकडे विचारून घेऊया, त्याला काय सांगाल आपण? या ठिकाणी आंदोलन छेडतात आहेत, अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते या ठिकाणी सहभागी झालेत। जिल्हा अध्यक्ष आहात तुम्ही, काय सांगाल? पाणी मिळालं पाहिजे आम्हाला, पाण्यासाठी सगळं चालू आहे। कारण काय होतं आहे की पाणी कुठे वळलं त्याच्यावरती डिपेंड आहे, पाणी आम्हाला मिळालं पाहिजे यासाठी आंदोलन आहे। तर आज भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांचं हा आंदोलन आहे, नेमकं काय कारण आहे? पाणी ही प्राथमिक गरज आहे, कमीत कमी ज्या गरजवंती गोष्टी त्या तरी मिळाल्या पाहिजे याकरता भारतीय जनता पार्टी नेहमीच आग्रही असते। आणि पाण्याशिवाय कसं काय राहू शकतो माणूस, मला सांगा ना। गेले अनेक दिवस त्या विभागामध्ये, या विभागामध्ये पाण्याची टंचाई आहे। महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याला अनेक वेळा सांगून, पत्र देऊन, लेखी देऊन, तोंडी देऊन, पाहणी करून, दौरा करून सगळं झालं, ते ऐकतच नाहीत, हो हो म्हणतात। त्यांची फक्त दिशाभूल करणारी जी ही सवय आहे अधिकाऱ्यांची, त्या अधिकाऱ्यांच्या या वृत्तीच्या विरोधात आणि महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या विरोधात हा भारतीय जनता पार्टीचा मोर्चा आहे। भाजपची आता राज्यात सत्ता ती भाजपची आहे आणि असे असतानाच आपला घरचा आहेर म्हणायला लागेल किंवा प्रशासकीय मनमानी म्हणायला लागेल का? खरं म्हणजे या महानगरपालिकेमध्ये काही अधिकारी झारीतल्या शुक्राचार्यासारखं काम करतायत आणि त्यांच्या माध्यमामधून या ठिकाणी कल्याणपूर्वमधल्या नागरिकांवरती सातत्याने अन्याय करण्याची भूमिका घेतली जाते। आपण बघत असाल या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये कल्याणपूर्वसाठी 105 MLD पाणी हे सँक्शन आहे, परंतु प्रत्यक्षामध्ये आम्हाला 60 MLD पाणीसुद्धा मिळत नाही। आमच्या हक्काचं पाणी कोण चोरतंय? आम्ही त्यांना 2 ठिकाणी सांगितलेलं आहे की ज्या ठिकाणी आपले जे तबेले आहेत त्या ठिकाणी पाणी चोरी होते, त्या ठिकाणी कुठली कारवाई अधिकारी करत नाहीत। एक्सप्रेस लाईन जी आली आहे त्या एक्सप्रेस लाईनवरती 2 ठिकाणी त्यांनी 8-8 इंचाचे कनेक्शन्स दिलेले आहेत, त्या ठिकाणी पाण्याचा स्पीड कमी झालेला आहे। कल्याणपूर्वमध्ये पाण्याचं नियोजन नाही। आता आम्ही आंदोलनाची करण्यापूर्वी आयुक्तांची जवळजवळ 1.5 महिन्यापूर्वी भेट घेतली होती। पत्री पुलाजवळ मीटर लावण्यासाठी त्यांना सांगितलं होतं की आम्हाला कल्याणपूरला किती पाणी मिळतं, 1.5 महिन्यामध्ये त्यांना मीटर लावता आला नाही। आम्हाला पाणी कमी देत आहेत, पण आता ज्यावेळेला आंदोलनाची भाषा केली त्यावेळेला बरोबर कल्याणपूर्वच्या सगळ्या भागामध्ये पाणी मिळतंय। नाहीतर या अगोदर रोज दर दिवसाआड या ठिकाणी आम्हाला मेसेज यायचे की आज काहीतरी पंप बंद पडलाय, कुठंतरी कचरा अडकलाय, कुठंतरी गाळ झालाय। म्हणजे वेगवेगळ्या माध्यमांमधून या ठिकाणी पाणी कमी पडतंय आणि त्याच्यासाठी कारणं दिली जायची, पण आता गेले 10 दिवस झाले पाणी पुरवठा सुरळीत चालू आहे। याचा अर्थ पाणी आहे, त्याचं नियोजन प्रशासन नीट करत नाही किंवा अधिकारी मनमानीपणाने या ठिकाणी काम करतात। अशा मुजोर अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे। भारतीय जनता पक्षाची जरी सत्ता राज्यामध्ये असली तरी अधिकारी सुद्धा या ठिकाणी काही गँडेच्या कातडीचे झालेले आहेत। अशा अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी आणि जनतेच्या हितासाठी आज भारतीय जनता पार्टी संघटन म्हणून आम्ही या ठिकाणी रस्त्यावरती उतरलेलो आहेत। जे अधिकारी या ठिकाणी मुजोर आहेत त्यांच्यावरती आयुक्तांनी कारवाई नाही केली किंवा ज्या ठिकाणी पाणी चोरी होते त्या ठिकाणी जर कारवाई नाही झाली तर त्या अधिकाऱ्यांना घरी बसायची वेळ येईल, एवढा भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही या ठिकाणी निश्चितपणे सांगतो। पुढची भूमिका काय असणार? मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, जिल्हाध्यक्ष आहेत, सगळे नगरसेवक, आमचे पदाधिकारी सगळे उपस्थित आहेत। आम्ही एकदा प्रेमाने सांगितलं प्रशासनाला, जर त्यांची भूमिका तीच असेल आडमुठेपणाची तर हे पुढचं आंदोलन असेल की अधिकाऱ्याच्या कॅबिनमध्ये सगळेजण बसणार, पूर्ण ठिय्या आंदोलन करणार जोपर्यंत सुरळीत पाणी पुरवठा होत नाही। आणि त्याच्या पुढेही जर ऐकलं नसेल तर रस्ता रोको करून आम्हाला सगळा या पाण्याचा विषय आम्हाला पूर्ण करावा लागेल। एकंदरीत पाहायला गेलं तर राज्यात सरकार यांची असली, भाजपची सरकार असेल, सत्तेत असली तरी सत्तेच्या विरोधामध्ये भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांचं या ठिकाणी आंदोलन सुरू आहे। आणि त्याचबरोबर महानगरपालिकेला इशारा देखील केला आहे की यापुढे नियोजन नीट केलं नाही तर, व्यवस्थित केलं नाही तर आम्ही रस्ता रोको देखील करणार, असा इशारा देखील यावेळेस करण्यात आलेला आहे। कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।